नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय आहे, नुकतंच अमोल मिटकरी यांनी स्टेटमेंट केलंय, आमच्याकडं एक मंत्रिपद शिल्लक आहे, अजून शपथ बाकी आहे आणि जयंत पाटील आमच्याकडं येणार आहेत. अशा पद्धतीचेच ते संकेत आहेत त्यांच्या बोलण्यातनं. आणि त्याच्या आधीच्या डेव्हलपमेंट आपण सगळ्या बघितल्या आहेत, सगळ्यांनी विश्लेषण केले आहेत. परंतु आज हे महत्वाचं विश्लेषण करणं की मिटकरी आत्ताच का बोलले. प्रवक्ते आहेत ते, अजितदादा राष्ट्रवादी पक्षाचे अभ्यासू आहेत, आणि ते ज्या वेळेला हे बोलतात, मग ह्याच्या मागे बोलवता धनी कोण आहे हे सांगायची गरज आहे का? अजिबात नाही. आणि जयंत पाटील जे मुत्सद्दी राजकारणी, सगळं शरद पवार राष्ट्रवादी गटाचे ते त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, अगदी मुख्यमंत्री पदाच्या रेसमधले वगैरे वगैरे, हे सगळं. पण अजितदादांचं लक्ष तिकडंच आहे की आपला परत राष्ट्रवादी पक्ष एकत्र अखंड आधी जसा होता तसा व्हावा, ही त्यांची मनोमनी इच्छा आहे. आणि ती संधी त्यांनी पवार साहेबांचा वाढदिवस, शरद पवार साहेबांचा वाढदिवस होता त्यावेळेला ती संधी घेतली, साथ दिली. आणि शेवटी पवार कुटुंब आहे, कधी एकत्र येईल सांगता येत नाही. परंतु अशा वेळेला मुख्य मुद्दा आहे की तो जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड जे पवार साहेबांच्या बरोबर, शरद पवार साहेबांच्या बरोबर खंबीर राहिले शेवटपर्यंत, म्हणजे अशा उतरत्या काळामध्ये. पण त्याच्यात त्यांनी चांगली कामगिरी दाखवली लोकसभेमध्ये, परंतु विधानसभेत पूर्ण बॅकफुटवर गेले. आणि अजितदादांनी त्या संधीचा उपयोग बरोबर करून घेतला. पवार साहेबांना जाऊन भेटले आणि आत काय गुप्तगू झालं त्याच्यावर आम्ही तर्कवितर्क करतो, एवढाच विषय आहे. परंतु नक्की काहीतरी पाणी मुरत आहे, कारण अमोल मिटकरी असं सहजासहजी असं बोलून जाणार नाही. आणि बघा, सांगली जिल्ह्याला पालकमंत्रीपद दिलंय का? अजून दिलेलं नाही आहे. 4 आमदार आहेत, देऊ शकत होते ते. गोपीचंद पडळकर सुद्धा कटले. सिनियर हॅट्रिक केलेले गाडगीळ होते, गाडगीळना सुद्धा देऊ शकत होते. खाडे नाही देऊ शकत होते, सिनियर आहेत. परंतु नाही. कदाचित जयंत पाटील यांना शब्द दिलाय का, सांगली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सुद्धा तुम्हाला देण्यात येईल. मग त्याला भारतीय जनता पक्षही सहमती असेल आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची सहमती असेल. असं काही आत महायुतीमध्ये काही ठरले का? आणि मोठा बॉम्बस्फोट हा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे का? कारण आता कार्यकर्ते बोलतायत, आणि कार्यकर्त्यांच्या पेक्षा सुद्धा जयंत पाटील साहेबांच्या जवळची काही जीवाभावाची माणसं असतात, त्यातली काही माणसं सुद्धा सांगतायत की आम्ही सत्तेत आहे जानेवारीपासून, म्हणजे काही कळत नाही. जयंत पाटील सुद्धा ठामपणे सांगत नाहीत, आम्ही लागलोय तयारीला. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, महापालिकेच्या निवडणुका आहेत. आत्ता आम्ही बॅकफुट असलो तरी 2 पावलं मागवले, आता मोठी झेप घेऊ आम्ही, कोणी आमच्यातलं फुटणार नाही, असं सांगतायत का? अजिबात सांगत नाही आहेत. सांगली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जयंत पाटील यांनाच द्यायचं ठरलेलं असावं असा अंदाज बांधायचं काय चुकीचं आहे? काय गणित चुकतंय? आता मिटकरी त्याला ग्रीन सिग्नलच द्यायला लागलेत ना जवळजवळ. फक्त पवार साहेबांच्याकडनं जयंत पाटलांना बाबा चला हे ठरलं. मग 8 खासदारची ताकद भारतीय जनता पक्षाला, सुप्रिया सुळे कॅबिनेट मंत्री, जयंत पाटलांना इकडे कॅबिनेट मंत्री, असं काही ठरलंय का? अशी गणितं राजकारणात होऊ शकतात, आणि तशी वाटचाल आता राष्ट्रवादी पक्षाची चालू असणार आहे. कारण उद्धवजी आणि शरद पवार साहेबांच्यात आता काही फार पटतंय असं दिसत नाही आहे. शिवसेना सुद्धा आता बऱ्यापैकी अंतरावरच आहे, पवार साहेबांच्या पासून बाजूला. आता संजय राऊत साहेबांची सुद्धा स्टेटमेंट अलीकडची बघितली तर ते नाराजीनंच बोलत असावेत कदाचित. पवार साहेबांना असं अजितदादा भेटल्यापासून जी स्टेटमेंट आहेत त्यांची, असं भेटायला जायला नाही पाहिजे होतं वगैरे, असंच ते नाराजीनं बोलत होते. म्हणजे एकंदर काँग्रेस पक्ष हा त्यांचं वेगळीच आहे. तर त्यांनी तर एवढं फटका बसलेला आहे त्यांना, ते कुठंच यायच्या मनस्थितीत नाहीत. ते प्रदेशाध्यक्षपद सुद्धा नाना पटोले सोडतो म्हणतात. म्हणजे ह्याच्यामध्ये आता झालं तर एकत्रीकरण, अजितदादा आणि पवार साहेब हे एकत्र यायचं, पक्ष पुन्हा आधीसारखा करायचा, अजितदादांना राज्यातलं नेतृत्व आणि सुप्रियाताईंनी केंद्रातलं मंत्रिपद बघावं, आणि तिला काय हवं ते आम्ही आमच्या बहिणीला देऊ असं अजितदादा म्हणणारच. पण मुख्य त्याच्यातला मुद्दा सांगली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद
हे जयंत पाटील साहेबांना द्यायचं, चांगलं खातं द्यायचं, कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांचा शपथविधी जानेवारीमध्ये करायचा, असे संकेत आत्ता मिळत आहेत. आणि हाच आज विश्लेषणाचा मुद्दा होता. अमोल मिटकरी ज्या वेळेला धडधडीत बोलतात, आमच्याकडे एक मंत्रिपद हे जाणून बुजून महायुतीनं अर्थात भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे हे त्याच्यामध्ये सामील आहेत आणि हे ठरवून चाललेलं आहे. कारण केंद्रातलं भारतीय जनता पक्षाचं सरकार हे भारतीय जनता पक्ष हे अल्पमतात आहेत, 245 पर्यंतच आहेत. अशा वेळेला शरद पवारांचे 8 खासदार मिळाले, त्यांची ताकद वाढणार आहे. काय राज्यातलं एक मंत्रिपद दादांचं जे द्यायचंच आहे तेच त्यांना मिळणार आहे आणि भारतीय जनता पक्षाला त्याच्याबद्दल काहीच नाही, अडचणीचा मुद्दाच येत नाही, उलट ते स्ट्रॉंग होणार आहे. त्यामुळे जयंत पाटील हे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आगामी काळात तर आश्चर्य वाटून घ्यायचं कारण नाही. हाच आज विश्लेषणाचा मुद्दा होता. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.